1931 साली बांधलेले चर्च आणि बोटी वर घेतल्यानंतर या चर्चचा सण असतो। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। आमच्या अर्नाळा एक कॉस्मोपॉलिटन अर्नाळा म्हटलं तरी चालेल। जसा हिंदू कोळी बांधव आहे तसा ख्रिश्चन कोळी बांधवही आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात आहे आणि एकदम आम्ही एका गुण्या गोविंदाने राहतो। ज्याप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात हिंदू बांधव चारधाम असेल किंवा इतर तीर्थयात्रांना निघतो, तसाच हा ख्रिश्चन कोळी बांधव वेलंकणी मातेच्या दर्शनाला निघतो, तोही देशाटनासाठी निघतो। पण त्याआधी आमच्या गावात एक संत पीटर चर्च आहे, ज्याची स्थापना 1931 साली झालेली आहे। सिमॉन पीटर या येशू ख्रिस्ताच्या 12 प्रचारकापैकी एक असलेले, तसेच तत्कालीन ख्रिश्चन धर्माचे पुढारी। पुढे त्यांना संत पदाचा दर्जा दिला गेला आणि त्यांच्या नावाने हे चर्च सुरू झालं आणि 1931 साली बांधलेले चर्च आणि बोटी वर घेतल्यानंतर या चर्चचा सण असतो। ज्याप्रमाणे रामनवमीला किंवा हनुमंत जयंतीला यात्रा निघते, पालखी निघते, अगदी त्याप्रमाणे त्या चर्चचा मिसा झाल्यानंतर आमच्या कोळी बांधव असतील किंवा कोळी भगिनी असतील, खास कोळी बँडवर ही मिरवणूक निघते आणि ही अनुभूती देखील अगदी घेण्यासारखी। तर आपण स्वातंत्र्यापूर्वीचं अर्नाळा येथे असलेल्या चर्चचा मिसा कसा चालतो आणि त्यानंतर हा सण कसा साजरा केला जातो बघूयाच। सगळ्यांना घेते हो आलो आलो हो हो हो
सगळ्या आता हा जो मिस्सा होणार आहे, मिस्सा मीन्स प्रवचन, आणि ह्या प्रवचनाच्या वेळी एक कोळी पेहराव असेल आणि पारंपरिक ओढणी, या ओढणीविषयी याला फडकं म्हटलं जातं आणि याविषयी मी लवकरच एखादी स्टोरी घेऊन येईन. म्हणजे हे सगळं प्रवचन सुरू असताना ही पारंपरिक ओढणी डोक्यावर घेतली जाते. या मीन्स सगळे कव्वाल्यान हा एकटाच बीजे काय करतात हा. तर मित्रांनो, मी हा प्रश्न का विचारला यांना की आता कोळी बांधव ही पेहरावापासून दूर जात चाललेलं आहे, पण आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपली जी कोळी भाषा आहे आणि हा जो सुरका घातलेला हे टिकलं पाहिजे तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. निदान प्रत्येकाने आपल्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात हे आवर्जून परिधान करायला हवं. आता मी कॅमेरा आहे भूमिका नाही ना, हे टिकलं पाहिजे. तर अर्नाळा चर्चचे नमस्कार फादर. तर ह्या अर्नाळा चर्चचा जो हा सण आहे, म्हणजे एक थोडक्यात माहिती सांगू शकाल? 1931 साली संत पीटर याला समर्पित केलेला अर्नाळा धर्मग्राम येथील भाविक तसेच श्रद्धाळू आणि कष्टाळू आहेत, तसेच देवभिरू आणि पापभिरू आहेत. संत पीटरप्रमाणे येथील लोकांचा भोळेपणा आणि त्यांच्या जीवनातील साधेपणा आणि त्यांची देवावरील निष्ठा, विशेषतः चर्चच्या कार्यात, उपासनेत ही लोक मोठ्या भक्तीनं, विश्वासानं सहभागी होतात. आजचा हा संत पीटर सणाचा सोहळा आमच्या समस्त अर्नाळा धर्मग्रामांना सुखाचा, शांतीचा जावं अशी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा मी व्यक्त करतो. आता तुम्ही भारतभरातली चर्च फिरली असाल, पण इथला कोळी भोळी भाबडा भक्त कसा वाटला तुम्हाला? एक तुमचा काही वैयक्तिक अनुभव? वैयक्तिक अनुभव सांगितलं तर देवावरील त्यांची निष्ठा आणि त्यांची भक्ती, म्हणजे अर्धी भाकर ते खातील आणि अर्धी भाकर देवाला समर्पित करतील असं त्यांचं समर्पित जीवन आहे. आणि कामाशी ते एकनिष्ठ आहेत. मग ते बोटीवरचं काम असेल किंवा घरात स्त्रियांना मासळीचं काम असेल, त्या कामामध्ये ते इतके व्यस्त असतात की काम उरकल्याशिवाय त्यांना शांती नसते. म्हणजे आणि सगळं म्हणजे हे म्हणजे तुम्ही एक वेगळा कोळीवाडा अनुभवला आणि इथली लोक अनुभवली. धन्यवाद. आता आहेच मी तुमच्यासोबत. थँक्यू. अगदी चर्चच्या मध्यावरच तुम्हाला एखादी एक बोर्ड दिसते, म्हणजे आपण ज्या बोटीच्या मार्फत उदरनिर्वाह करतो ते प्रत्येकी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर लावलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे आपण ज्यावर तुम्ही गेला बार बसल्यान असं आहे का? म्हणजे रडतात वगैरे त्याच्यामुळे. ओके. चला, तर त्या मिसामध्ये प्रवचनामध्ये बाधा नको, म्हणजे अगदी घरातला सगळ्यात जो लहान सदस्य असेल किंवा ज्येष्ठ सदस्य की जो चालत मंदिरापर्यंत चर्चपर्यंत पोहोचू शकतो तो आलेला आहे. पण त्या प्रवचनात मिसामध्ये बाधा नको म्हणून जी लहान मुलं आहेत त्यांचे पॅरेंट्स आहेत, ती लहान मुलांना घेऊन बाहेर बसलेले आहेत. म्हणजे घरातील प्रत्येकाचीच उपस्थिती ह्या
मिसासाठी आहे, या कार्यक्रमासाठी आहे. म्हणजे धर्मसंस्कार कसे रुजवायचं याचं एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. लगबग सुरू आहे. म्हटलं मी आता चर्चच्या आतमध्ये जाऊन आढावा घेतोय. आता मला वाटतं 6:30चा मिसा झालेला आहे आणि हा 8चा मिसा. नमस्कार. लिटरली ही आपण चर्चच्या आतमध्ये शिरल्यानंतर डावी बाजू आहे. समोरच्या बाजूही म्हणजे जो हॉल आहे आणि जागा अपुरी पडते म्हणून हा अतिरिक्त हॉल बनवण्यात आलेला आहे. आणि आताही सगळ्या भाविकांची इकडे येणं सुरू होते. मी तुम्हाला आता मुख्य हॉलमध्ये घेऊन जातोय. सगळी मिसाची तयारी सुरू आहे आणि काही क्षणांच्या अवधीतच येणं सुरू आहे. हा हॉल पूर्णपणे भरून जाईल. साधारण हा 1 ते 1.5 तास मिसा हे प्रवचन चालणार आहे. आणि इथला मिसा आटोपल्यानंतर खास कोळी पद्धतीचं वैशिष्ट्य असलेला कोळी बँड असेल किंवा त्या कोळी पद्धतीचा नाच असेल. म्हणजे आज ही पूर्णपणे ही दिवसभर लोक एका वेगळ्या माहोलमध्ये असतील. आणि मागे तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच, अलिबाग से आए हो क्या, ही आमच्या कोळी लोकांची खास ओळख आहे. तो सुरका अगदी चंदेरी सोनेरी नारळ तुम्ही पाहिला असेल, पण चंदेरी सुरका अपवादाने बघायला मिळत असेल तुम्हाला. चला, आणि आता हे मिसासाठी सगळे शिस्तबद्ध, म्हणजे खऱ्या अर्थानं शिस्तबद्धता काय असतं हे तुम्हाला चर्चमध्ये अनुभवायला मिळतं. कधी मिळाल्यास एखाद्या जवळच्या चर्चला नक्की भेट द्या. अगदी सगळे शांत आणि त्या शांत वातावरणात सगळं तो मिसा प्रवचन ऐकतात. हे इतर ठिकाणी अभावाने आढळणारं चित्र तुम्हाला चर्चमध्ये बघायला मिळतं. प्रत्येकजण आपापली जागा बघून स्थानापन्न झालेलं आहे. हा सगळा प्रवचन सुरू असताना की जी काही तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरची भक्तिगीतं ऐकली असेल आणि हा वाद्यवृंद सगळं लाईव्ह सुरू असतं आणि ते ऐकण्यामध्ये एक वेगळी अनुभूती असते. इथे आतमध्ये जागा नसल्याने अगदी बाहेरही हा सगळा भक्त समुदाय तुम्हाला जमलेला तुम्ही पाहू शकत असाल.
घरातील जवळपास प्रत्येक सदस्य या तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाची बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करो. दृष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाल प्रकाशित हो. या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचं किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. ते नित्यजीवी धन्य परमेश्वरा सन्मान व गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. साधारण 2 तास सुरू असलेला मिस्सा आटोपलेला आहे आणि हे सगळं प्रवचन ऐकल्यानंतर म्हणजे आज प्रत्येकाच्या घरात उत्सवाचं वातावरण असणार आहे. अगदी सगळं गोडधोडी असेल आणि नोंदणीची असेल. आणि आता ज्या विभागातर्फे हा सण होता की ज्या विभागाच्या नावाने अगदी त्या ठिकाणच्या लोकांनी अगदी एका रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते आणि अगदी बँडच्या तालावर त्यांची मिरवणूक मग ती त्यांच्या विभागामध्ये घराकडे प्रयाण होती.
संगीत आणि कोळी बँड हा कोळीवाड्यांचा अविभाज्य भाग. पुन्हा एकदा रामनवमीवर येतो किंवा हनुमान जयंतीवर, फक्त धर्म वेगळे असतील पण आमची नाळ एकच आहे. हे तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल. मित्रांनो, आमच्या ख्रिस्ती कोळी बांधवांचा हा चर्चचा सण तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन प्रथा रीतिरिवाज बघायचे असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.